नमस्कार मित्रांनो, दूध पाजासाठी क्रॉस केडल पद्धत हाय स्पोकन ट्युटोरियल म आपला स्वागत हाय ट्युटोरियल म आपू आज शिकणार जो आया व पोषासाठी योग्य दूध पाजानी पद्धत निवडना. दूध पाजाने आधीनी आयानी तयारी अन आडवा धराना समद्या काम पद्धती. चला तर मग चालू करू. जगभर मग सगळ्या आया तेसने पोऱ्याला दूध पाजताना वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करत्या. आया अन पोऱ्याला सगळ्यात महत्वानी येळ ती जे मध्ये आया अन पोषा दोघासाला दूध पाजाना पुरा होस पोवतना काळ आरामदायक पोऱ्या आयाने थानाला बेस धरू शकील अन तेला पका दूध मिळू शकील. आज आपू दूध पाजताना क्रॉस केडल पद्धत बदल शिकू. क्रॉस केडल पद्धत पोषाने अंगवर नियंत्रण ठेवासाठी आयाने थानाला योग्य रीतीने धरासाठी अन पोषाला थानावर घट्ट पकडासाठी बेस स्थिती दूध पाजाने आधी आयाने तिना हात चांगले पाणी कन धव्वा अन कोरडा करवा. मग तिने पाणी उकळविसन थंडा करी पेवा. दूध पाजणाऱ्या आयाने थानाम दर दिवस कमीत कमी 750 ते 850 मिलीलीटर दूध तयार हो. म्हणून तेसी पाणी जास्त प्रमाण म पेवाना गरज ना चला तर आता आपू आयाने दूध पाजताना कशा बसवा यावर चर्चा करू. आयाने पलंगवर कवा फरशीवर मांडी घाली बसवा, कवा खुर्शीवर बसवा, पण तिना पाय जमिनीला टेकले पाहिजे. जर खुर्शी उंची हवी अन तिना पाय फरशीवर पुरत नस तर ती एक बारीक टेबल कवा उशी फरशीवर ठेवी तिना पाय टेकू शक. बसताना तिने पुढल्या गोष्टी नक्की करवा. बसताना तिने पाठ सरळ पाहिजे म्हणजे तिला पाठ दुखी होणार नाही. तिना खांदा आरामात पाहिजे. वर करेल कवा वाकेल नाही पाहिजे. अन हाय आरामनी स्थिती दूध पाजाना संपस्पोवत अशीच ठेववा. आयाला जे थानाना दूध पाजाना ते थानावरला कपडा काढवा. आयाने कपडा काढताना सांभाळीच काढाना. तिना पोलका कवा ब्रा मूळ थानावर भार पडणार नाही. नीट बसल्यावरच पोषाला आयाजवळ आणवा. आयाने पोऱ्याना डोका जे थानाना दूध पाजील तेने दुसरे बाजूने हातकन धरवा. तेज हातने काखाम पोषाना पाय ठेवेल पाहिजे. हे चित्रमा आया तिने पोषाला तिना उजवे थानाना दूध पाजणार म्हणून पोषाना पाय आयाने डावे काखाम ठेवेल अन तिने डावे हातना अंगठा अन बोठा येसना वापर करीसन पोषाने डोकाना खाल्ला भाग धरेल जर पोषाला वर धरेल हवा अन आयाला अजून आधारने गरज लागणी तर पोषाने खाल कवा मांडीवर उशी घेऊ शक. ध्यानमा ठेवा आयानी तिना खांदा वाकवीसन थानाला पोषाजवळ आणाना नाही. हाय तिनीसाठी त्रासदायक ठरील अन तिला पाठ दुखी होऊ शक. कवबी तिने पाठ सरळ ठेवीसन पोषाला वर उचली थाना पोवत आणा. पुढा आपू आयाने अंगठाने अन बोठाशी योग्य स्थिती हेरू. आयाना अंगठा पोषाने एक कान मांग अन बाकीना बोटा दुसरे कान मांग पाहिजे. तिना बोटा अन अंगठा पोषाने कान मागून हलवत मान पोवत आणाना नाही. तिना मनगट पोषाने खांदामध्ये पाहिजे. आयाने पोषाने डोकाने मागले बाजूला हातकन दाबाना नाही. येणेमुळं दूध पाजताना पोषाला आराम मिळ. पुढं आपू शिकू पोषाने अंगला ठेवानी योग्य स्थिती. आयाने अंगवर पोषाने पोटमुळं थोडा दाब पडायला पाहिजे. जेवढा ते दोघसचे अंगम अंतर कमी हवा तेवढा पोषाला आयाने थाना पोवत जावाना कष्ट कमी होईल अन पोषाला आयाना थाना धराला सोपा होईल. पोषाला ठेवानी स्थिती दुसरा मुद्दा पोषाने अंगनी रचना. जेव्हा आपू अन्न खाजो आपला डोका मान अन आंग एक सरळ रेषेम राहा. पण दूध पाजताना बऱ्याच आया पोषाला तेसने पाठवर झोपवीसन फक्त पोषाना डोका थानाने बाजूला फिरवत्या. येणेमुळं दूध पाजताना पोषाला त्रास होईल. येणेमुळं दूध पाजताना पोषाना डोका मान अन आंग
कवा बी एक सरळ रेशम असला पाहिजे. येणेमुळं पोशाला दूध पेना सोपा हो. आता आपू पोशाला ठेवानी पद्धत मग तिसरे मुद्द्यावर उनाव. आयानी पोशाने पुरे अंगला आधार देवा. नाही तर पोशाला आयाना थाना धराला पक्की मेहनत घ्यावा लागेल. पुढं आपू पोशाने नाक अन हनवटीने स्थिती बदल बोलू. पोशाना नाक अन आयानी चुनी एक सरळ रेशम पाहिजे. अन हनवटी पुढले बाजूला अन थानाने पक्के जवळ पाहिजे. येणेमुळं पोशा थाना धरताना एरिओलाना खाल्ला भाग पका तोंडम घेईल. अन म्हणून पोशा दूध पेवासाठी खाल्ले जबडाना वापर करील. कृपया ध्यानमा घ्या, एरिओला हाव चुनीने जवळला गडद काळा भाग आता पोशाला योग्य स्थितीमध्ये ठेवल्यावर आपू शिकू थानाला कशा धराना. दुसरे हातने बोटना वापर करीसन आयाने तिनेच थानाला खालून यू आकार म धरवा. हाय चित्र म आया तिना उजवे हातकन उजवा थाना धरील. अंगठा अन बोटाची नीट स्थिती समजी घेवासाठी कल्पना करा की आयानी उजवे थानावर एक घड्याळ जेने मध्यभागी चुनी आयाने तिना उजवा अंगठा घड्याळमधले 9 आकडावर ठेववा. अन अंगठाने बाजूला 2 बोटा 3 आकडावर ठेववा. आयाना बोटा अन पोशाना ओठ कवबी एक दिशाम पाहिजे. अशा कज हाय समजी घेवाला आपू एक सोपा उदाहरण हेरू. जेव्हा आपू पाववडा कवा बर्गर खाजो तेव्हा आपला होठ आडवा उघडजो. आपू पाववडा कवा बर्गर आडवा धरू तेव्हाच आपू मोठा घास घेऊ शकू. आठ आपला बोटा अन होठ एकच दिशाम अहत. जर आपू वडापाव कवा बर्गर नामकुळा धरात आपू मोठा घास घेऊ शकत नाही. तशाच आठ आपू पोशाने होठने दिशाकडे हेरू. आठ तेना होठ नामकुळा उघडेल अहत म्हणून आयाने बोटासाला थानावर नामकुळा ठेवाना गरज ना येणेमुळं पोशाला एरिओलाना मोठा भाग तोंडम घेवाला मदत मिळेल. पोशाने होठने दिशाम असण्याबरोबर आयाना अंगठा अन बोटा सदा चुनीपासून 3 बोट अंतरवर पाहिजे. परत वडापाव कवा बर्गर खाताना आपू पकाजवळ धरात बोटाशी आडकाठी येईल अन आपू मोठा घास घेऊ शकत नाही. अन जर आपू पका लांब धरात तेना आकार आपले तोंडम जावाला चुकीना असेल. म्हणून आपू मोठा घास घेवाला ती योग्य अंतरवर धरजो. तशाच हाय चित्र म दाखवेल प्रमाणे पोशाला थानाने चुनीपासून 3 बोट अंतरवर धरवा. हा अंतर नक्की करील क आयाने बोटाशी आडकाठी न आणि पोशाला एरिओलाना मोठा भाग तोंडम घेता येईल. आया फकत चुनीला दाबणार नाही जेणेमुळं पक्का कमी दूध मिळेल. आया एरोलाने खाल्ले मोठे दूध नळीवर दाब दे अन पक्का दूध बाहेर ये. अन थानाला योग्य आकार बेटीसन पोशाला घट्ट पकड करायला मदत मिळ. आयाना अंगठा थानापासून 3 बोट अंतरवर ते बाजूला पाहिजे जठ पोशाना नाक अन तिना 2 बोटा चुनीपासून 3 बोट अंतरवर ते बाजूला पाहिजे जठ पोशाने हनवटी चला परत आपू पाववडा कवा बर्गरने उदाहरणकडे जाऊ. पाववडा कवा बर्गर नीट धरल्यावर आपू मोठा घास घेवाला तेवर दाब देजो. तशाच आयाने थानाला खालून यू आकार धरीसन हळूच दाब देवा. येणेमुळं पोशाला थानाना मोठा भाग तोडम घेवाला मदत मिळेल. पण ध्यानमा ठेवा आयाने तिना थाना व्ही आकार दाबाना नाही. व्ही आकारने दाबमुळं आयाला वेदना होईल अन पोशाला फकत चुनीमधून दूध मिळेल. हाय सुद्धा नक्की करा क अंगठा अन बोटासेमुळं थानावर एकसारखा दाब देवा. नाही तर चुनी उजवी कवा डावे बाजूला सरकीसन पोशानी पकड चुकीनी होईल.
ध्यानमा ठेवा कधी बी थानावर दाब पाडी, थानाला पोशाकडं आणाना नाही. कवबी पोशाला थानाकडं आणवा. आता पोशा आडव्या स्थितीमध्ये अन पोशा दूध पेवासाठी थाना तोंडमं घेवाला तयार थानाधराने योग्य पद्धत हेच मालिकामधील दुसरे ट्युटोरियल मग सांगेल एकदा का पोशाने आयाना थाना नीट धरा अन थाना पका जड नसतवा आयानी थानावरला तिना हात काढीसन पोशाने अंगखाल आधार देवाला आणवा. हाय स्थितीमा आयाने तिना दोघं हात तिने अंगणे पक्के जवळ आणवा. येणेमुळं तिला दूध पाजताना आराम मिळेल. येणे संग आपू विषयने शेवटकडे उनाव आवाज मंदा कवरनी दिયેલ सहभागसाठी धन्यवाद.